नमस्कार. जोगतिनीने जानकीला खूपच मोठा संकेत दिलेला असतो. तिने जानकीला सांगितलेलं असतं, काहीही कर पण तुझं घर वाचव. तुझ्या घरावरती खूप मोठं संकट आलंय. तुला कळतंय का? वादळ तुझ्या घरामध्ये शिरलंय. त्या वादळाने अगोदरच प्लॅन आखलाय तुझं घर उद्ध्वस्त करण्यासाठी. आणि आता मात्र ते वादळ शांत राहणार नाही. तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरलेली असते. जानकी स्वतःशीच म्हणते, हे सर्व काय चाललंय? मला तर समजतच नाही. वादळ आणि ती जोगतिनीला विचारत असते याच्यावरती काही उपाय. तेव्हा लगेच जोगतीन म्हणते, याच्यावरती उपाय फक्त आणि फक्त वेळ आहे. तुला तुला खंबीर उभं राहावं लागणार आहे, नाहीतर ते वादळ होत्याचं नव्हतं करून टाकेल. त्या वादळाच्या मनात खूपच राग आहे. हे ऐकल्यानंतर जानकी हादरते. तिला काय करावं तेच समजत नाही. तर इकडे अवंतिका शांत बसलेली असताना सौमित्र अवंतिकाला म्हणतो, अवंतिका, आपण इथून निघून जाऊया का? अवंतिका, आपल्याला इथे राहून नाही चालणार. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, सौमी, काय चाललंय तुझं? सौमी, तू सारखं सारखं असं का म्हणत असतोस? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, कारण तुझ्या पोटात बाळ वाढतंय आणि मला भीती वाटतीये त्या ऐश्वर्याची. ती ऐश्वर्या कधीही काहीही करेल. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, सौमी, अरे असं का बोलतोस तू? अरे प्रत्येक माणूस चुकतो. प्रत्येक माणूस काही ना काहीतरी चुका करत असतो, पण त्याला एक संधी सुद्धा आपण द्यायची नाही का? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, नक्कीच द्यायची. मी कुठे नाही बोलतोय. संधी तर दिलीच पाहिजे, पण त्या संधीचं सोनं करायचं की त्याची वाट लावायची, हा विचार मात्र तो समोरचाच माणूस करणार ना. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, मला असं वाटतंय की आपण खूप मोठी चूक करतोय. अगं, माझा माझा त्या मुलीवरती विश्वास नाहीये. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, प्लीज सौमी, असा विचार सुद्धा करू नकोस. तेवढ्यात मात्र जानकी तिथे आलेली असते आणि जानकी अवंतिकाला बोलते, अवंतिका, प्लीज प्लीज, तू सौमित्र भाऊजी जे म्हणतायत तसं कर. तू इथून निघून जा अवंतिका. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी, काय चाललंय? जानकी वहिनी, तुम्ही सुद्धा असंच वागणार आहात का? तेव्हा लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी जे काही बोलतायत ना अवंतिका, ते योग्य बोलतायत. तुला कदाचित त्या चुका वाटत असतील, पण एक गोष्ट मात्र नक्की, ते तुझ्या काळजीने बोलतायत. आणि मला सुद्धा असंच वाटायला लागलंय की तू इथून निघून जावंस, कारण तुमच्या बाळासाठी तेच योग्य असणार आहे. तेव्हा अवंतिका बोलते, जानकी ताई, असं काय बोलताय तुम्ही? जानकी वहिनी, जरा तरी विचार करा. अहो, मी सगळ्या माणसांच्यात जर का राहिले माझ्या, तर मी सेफ आहे. तुम्ही असा विचारच करू नका ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, असं तुला वाटतंय अवंतिका, असं तुला वाटतंय, पण मला मात्र असं वाटतच नाहीये. मला असं वाटतंय की सगळं काही आता संपल्यात जमा आहे. आणि म्हणूनच मी कुठेतरी तुला सांगतोय की तुम्ही दोघांनी इथून निघा. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी, तुम्ही जे बोलत होता ते योग्यच होतं. मी वादळाला घरात आणलंय आणि त्या वादळाला आता कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही. पण सौमित्र भाऊजी, त्या वादळाची कसे पलटवार करायचं ते मी बघेल, पण तुम्ही मात्र अवंतिकाला घ्या आणि इथून निघून जा. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, जानकी वहिनी, जर का तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली तर मी इथून कुठेही जाणार नाही. मी तुझ्या सोबत आहे त्या वादळाला पलटवार करायची. आता वेळ आलीये. तेव्हा लगेच जानकी बोलते, सौमित्र भाऊजी, अवंतिका दोन जीवांची आहे आणि आपल्याला तिचा विचार केला पाहिजे. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, नाही वहिनी, मी आहे ना, मी अगदी नीट आहे. तुम्ही माझा विचार करू नका. तुम्ही कशाबद्दल बोलताय? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्याबद्दल. ज्या ऐश्वर्यावरती आपण विश्वास ठेवला, ज्या ऐश्वर्याने आपला गोड बोलून अगदी गळा कापला, त्या ऐश्वर्याला आता बाहेर काढायची वेळ आली आहे. कारण ती ऐश्वर्या आता खवळले आणि कोणत्याही परिस्थितीत ती एकेकाचा घात करणार याची मला खात्री आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, तुम्ही इथून निघून जा. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, याचा अर्थ ऐश्वर्या सुधारलेली नाही? तेव्हा लगेच जानकी बोलते, अजिबात नाही. ऐश्वर्या सुधारूच शकत नाही आणि ऐश्वर्या तर सुधारलेलीच नाहीये. हे ऐकताच मात्र
सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात. त्याच वेळेला ऐश्वर्याने जानकी, अवंतिका आणि सौमित्रचं बोलणं बाहेरून ऐकलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या स्वतःशीच बोलते, याचा अर्थ या जानकीला माझा संशय आलाय तर. पण जानकी, तुला काय वाटलं मी अवंतिकाला सहजासहजी या घरातून बाहेर जाऊ देईन? काही झालं ना तरी या अवंतिकाला मात्र मी आता सोडणार नाही. तिची लायकी तिला मी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. इकडे मात्र जानकी खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतात, जानकी काय झालं? तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश आपलं चुकलं चुकलं ऋषिकेश आपलं. ऋषिकेश, आपण नको तो निर्णय घेतला. आपण ऐश्वर्याला आणून चूक केली. आणि हेच बोलणं नेमकं सारंगने ऐकलेलं असतं. तेव्हा सारंग बोलतो, जानकी वहिनी काय झालं? जानकी वहिनी, कालपर्यंत तर तू ऐश्वर्याची बाजू घेत होतीस आणि आज मात्र तू असं का बोलतेस? तेव्हा लगेच जानकी बोलते, कारण फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे सारंग भाऊजी, ऐश्वर्या कसं वागते ती. आणि मला बाहेर जोगतीन भेटली होती आणि तिने मला हे सर्व सांगितलं. तेव्हा मात्र सारंग बोलतो, याचा अर्थ तुझा त्या जोगतींवरती विश्वास आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो सारंग भाऊजी, माझा त्या जोगतींवरती विश्वास आहे, कारण ती जोगतीन खोटं बोलत नाही आहे. सारंग भाऊजी, आजपर्यंत त्या जोगतीनीने सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि तो तिथून तावातावा जात असतो. तेवढ्यात ओरडण्याचा आवाज येतो. तेव्हा मात्र जानकी, ऋषिकेश आणि सारंग घाबरलेले असतात. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, सारंग सारंग भाऊजी काय झालंय? तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, अवंतिका वहिनीचा आवाज आहे. अवंतिका वहिनी एवढ्या जोरात का ओरडते? तेव्हा मात्र जानकीचे धाबेच दणाणलेले असतात. तिला काय करावं तेच कळत नसतं. ती पूर्णपणे हादरलेली असते. त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी घाबरू नकोस, काही झालं नसेल. जानकी, तू कशाला एवढी घाबरतेस? प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र जानकी बोलते, कशी शांत करू मी स्वतःला? तुमच्या समोर तर सर्व गोष्टी आहेत. मला खूप भीती वाटतेय. बाहेर जायला सुद्धा आता भीती वाटायला लागलीये. तेव्हा लगेच ऋषिकेश बाहेर आलेला असतो आणि त्यावेळेला जानकी जे काही दृश्य बघते ते बघून मात्र जानकी हादरलेली असते. कारण अवंतिका जिन्यावरून खाली पडत असताना सौमित्रने मात्र तिला सावरलेलं असतं. त्यावेळेला सौमित्र जानकीला बोलतो, जानकी वहिनी बघितलंस? तेव्हा लगेच जानकी बोलते, पण हे कसं काय शक्य झालं? अवंतिका, तू बघून पायऱ्या उतरत नव्हतीस का? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, हो वहिनी, पण पहिल्या पायरीवरती असं काही तेलकट लागलं, कसा पाय घसरला तेच समजलं नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, याचा अर्थ हे सर्व काही जाणून बुजून केलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या तिथे आलेली असते आणि ऐश्वर्या नाटकं करत असते. ती म्हणत असते, म्हणजे अवंतिकाचा कोणीतरी जीव घेण्याचा प्रयत्न करतोय. पण कोण घेतोय अवंतिकाचा जीव? त्यावेळेला लगेच जानकी कसलाही विचार न करता ऐश्वर्याचं थोबाड फोडत बोलते, ऐश्वर्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ऐश्वर्या, तू असं का वागलीस? तुला असं वागून काय मिळालं? तेव्हा ऐश्वर्या बोलते, एक मिनिट जानकी, तू काय बोलतेस? मी काय वागलीये? माझं काही चुकलंय का? जानकी, प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस. तेव्हा लगेच जानकी बोलते, खरं तर तुझंच चुकलं. मुळात तुला हे सर्व करायची गरजच नव्हती. आणि प्लीज या सर्व गोष्टी आता बंद कर, कारण मला तुझ्या या गोष्टींचा आता त्रास होतोय. ऐश्वर्या, रोज रोज तुझं हे ऐकून ऐकून कंटाळा आला. कधीतरी एकदा स्वतःला सुधार, कधीतरी. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आणि बोलताना जरा विचार करत जा. सौमित्रचा तर आधीच माझ्यावरती राग होता, पण तुझा मात्र माझ्यावरती विश्वास होता. या एकाच गोष्टीवरती मी तुझ्या या घरात आले, पण तू काय केलंस? पुन्हा एकदा माझ्यावरती अविश्वास दाखवलास. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो, कारण याला जबाबदार तूच आहेस ऐश्वर्या. तुझ्यामुळेच या सर्व गोष्टी घडल्यात.
तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, माझ्यामुळे माझ्यामुळे या सर्व गोष्टी घडल्यात. जरा विचार कर जानकी, मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतेय आणि तू मात्र माझ्याशी या पद्धतीने बोलतेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, पण तू काय केलंस? तू माझा विश्वासघात केलास. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी उगाच काहीही बोलू नकोस. तेव्हा जानकी बोलते, गप्प बस ऐश्वर्या. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. शेवटी ऐश्वर्या जानकीला बोलते, तुला वाटतं ना हे सर्व मीच केलं? तर हो, हे सर्व मीच घडवून आणलं, तेही मुद्दामून. कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मला या रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्याचा हात धरत जानकी तिला फरफटत घराबाहेर ढकलते. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकी तुला काय वाटलं तू जिंकलीस तर मी तुला जिंकू देणार नाही? तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, जानकी वहिनी, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. या बाईवरती विश्वास ठेवू नकोस, पण तू मात्र या बाईवरती विश्वास ठेवलास आणि माझा मात्र विश्वासघात केला. तेवढ्यात मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी, या ऐश्वर्याने आपल्याला फसवलं. पुन्हा एकदा आपल्याशी ज्या पद्धतीने वागली ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मात्र मी हिला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, हो, या अवंतिकाला तर मला उद्ध्वस्त करायचंय, उद्ध्वस्त संपवायचंय तिला, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. जोपर्यंत या अवंतिकाला मी उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत तर बसूच शकत नाही. त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो, माझ्या बायकोच्या वाटेला जायचं नाही हा ऐश्वर्या, आताच्या आता माझ्या घरातून चालतं पडायचं. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जाणारच आहे. मला सुद्धा हौस नाहीये जानकी, एक नंबरची खोटारडी आहेस तू, पण तुम्हा रणदिव्यांना मात्र उद्ध्वस्त करणार. तेव्हा सारंग बोलतो, ऐश्वर्या, पुन्हा एकदा तुम्ही तेच करताय. ऐश्वर्या, का असं वागताय तुम्ही? तुम्ही माझ्या भावनांशी खेळताय. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, गप्प बस. सारंग, तुला काय वाटलं तुझ्या मूर्ख माणसाशी मी लग्न करेन? लग्न तर केलंच आहे रे मी, खूप मोठी माती खाल्ली आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तुझ्यासोबत कधीच मी संसार नाही करू शकत आणि मला इच्छा सुद्धा नाहीये तुझ्यासोबत संसार करायची. तेव्हा मात्र सारंग बोलतो, ऐश्वर्या, तुम्ही असा विचार का करताय? ऐश्वर्या, मी पुन्हा एकदा तुम्हाला एक संधी द्यायला तयार आहे, पण स्वतःला सुधारा. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, अजिबात नाही या, मला तुझ्या संधीचं सोनं वगैरे काही एक करायचं नाही. माझं फक्त एकच ध्येय, रणदिवे उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि काही झालं तरी मी रणदिव्यांना उद्ध्वस्त करणारच. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. त्यावेळेला जानकी बोलते, रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाहीये. तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा रणदिव्यांना उद्ध्वस्त नाही करू शकत. पण तरी सुद्धा शेवटचं सांगेन, आता मात्र तू इथनं निघून जा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जाणारच आहे. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला जोरात ढकलून देते आणि दरवाजा बंद करते. त्यावेळेला सौमित्र बोलतो, जानकी बहिणी, आधीच जर का माझ्या या गोष्टींवरती विश्वास ठेवला असतास तर कदाचित ही वेळच आली नसती, कदाचित हे सर्व घडलंच नसतं. त्यावेळेला लगेच मोठ्यानी इकडे ऐश्वर्या मोठमोठ्याने बोलत असते. ऐश्वर्या बोलत असते, जानकी, जानकी, तू माझ्याशी गद्दारी केलीस, सोडणार नाही मी तुला, उद्ध्वस्त करणार जानकी, आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही. जानकी, आता सगळं काही संपलंय. इकडे मात्र जानकी घाबरलेलीच असते. ती सौमित्राला बोलते, सौमित्र भाऊजी, माझं चुकलं, मला एक शेवटची संधी तरी द्या. सौमित्र भाऊजी, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी मुद्दामून हे सर्व केलं नाही. मला असं वाटलं की एक तरी चान्स ऐश्वर्याला देवा, जेणेकरून ती सुधारेल, पण नाही, ती सुधारू शकत नाही याची मला खात्री पटलीये. प्लीज प्लीज असं बोलू नका ना तुम्ही, मला समजून तरी घ्या. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनींना काही स्वप्न पडलं होतं का सौमी? त्याने ऐश्वर्याला संधी द्यायचा विचार केला, पण ऐश्वर्याने मात्र
तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, गप्प बस अवंतिका, अगास तुझ्या जीवावर मुकलं असतंच, पण आपल्या बाळाचं काय अवंतिका, सगळं काही संपलं असतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, मला सगळं समजतंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्या आता शांत बसेल की पुन्हा काहीतरी वादळ आणेल? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.